नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ खूप खास राहणार आहे कारण आज मी पोस्ट ऑफिस बचत खात्याची डिटेलमध्ये माहिती शेअर करणार आहे. हे खाते उघडण्यासाठी कागदपत्रे काय लागतात, कोण कोण हे खाते उघडू शकतो, या खात्यावर विमा काढता येईल का, या खात्याला इंटरनेट बँकिंग एटीएम सारख्या सुविधा मिळतील का, पैसे दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर होतील का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, चला तर या खात्याची वैशिष्ट्ये काय काय आहेत ते जाणून घेऊया. मित्रांनो, पोस्ट ऑफिस सेव्हिंग खाते हे एका पोस्ट ऑफिसमध्ये एकच खाते उघडले जाते. या खात्याचे फायदे मात्र अनेक ठिकाणी आहेत. म्हणजे खाते एक आणि फायदे अनेक. मित्रांनो, खाते उघडण्यासाठी किमान 500 रुपये लागतात. या खात्याचा व्याजदर वार्षिक 4% आहे. हे खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागतात, तर 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्डची प्रत आणि पॅन कार्डची प्रत. सदर खाते वैयक्तिक किंवा संयुक्त म्हणून उघडली जाऊ शकतात. संयुक्त म्हणजे काय, तर 2 किंवा 3 लोक एकत्र एक खाते उघडू शकतात. पालक किंवा कायदेशीर पालक मुलांसाठी खाते उघडू शकतात. हे खाते भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडले जाऊ शकते. या खात्याला एटीएमची सुविधा देखील मिळते. त्याला वार्षिक शुल्क 125 रुपये प्लस 18% GST लागतो. याशिवाय इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सुविधा देखील तुम्ही मिळवू शकता. 20 रुपयाच्या वार्षिक प्रीमियममध्ये तुम्हाला 2 लाखाचा अपघाती विमा म्हणजे PMSBY मिळतो. तसेच 436 रुपयांमध्ये 2 लाखाचा जीवन विमा म्हणजे PMJJBY मिळतो. मित्रांनो, एका पोस्ट ऑफिस खात्यातून दुसऱ्या खात्यात 50,000 रुपयापर्यंत अतिरिक्त शुल्काशिवाय व्यवहार केले जाऊ शकतात. हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये 100 रुपये प्लस त्यावर 18% GST देऊन दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित करता येते. या खात्याला नामांकन सुविधा देखील उपलब्ध आहे, म्हणून आपले पैसे आपल्यानंतर वारसालाच मिळतात. डिजिटल बँकिंग फायद्यांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक सोबतही हे खाते लिंक करता येते. भारतातील सर्व पोस्ट ऑफिस बचत खात्यांसाठी समान IFSC कोड आहे. कोणत्याही बँक खात्यात किंवा दुसऱ्या बँक खात्यातून पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यात NEFT किंवा RTGS हस्तांतर करणे खूप सोपे झाले आहे. तसेच खातेधारकांच्या मृत्यूनंतर सदर खाते बंद केले जाते आणि दावा अर्ज सादर केल्यावर नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसाला मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या खात्यावर जमा असलेली पूर्ण रक्कम दिली जाते. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर मित्र नातेवाईक यांना शेअर करा. अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय भारत.